या वर्षातील 33वा रविवार आणि 15 ऑगस्ट 2021 सर्व मंडळीला आमच्या या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी या विशेष उपासनेत, ज्याला आपण आज कारभारीपण व स्थानिक समर्थन या रविवार अनुषंगाने आपण पाळीत आहोत, सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये आजच्या या उपासनेत स्वागत करीतो. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकिले, हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. देव बाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही आज या उपासनेत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुझ्या पवित्र सानिध्यात समर्पित झालो आहोत. आम्ही त्या सर्व प्रियजनांना जे या माध्यमातून या उपासनेचा आशीर्वाद प्राप्त करीत आहेत, यामधून प्रभू तुझं वचन, तुझी गीते आणि तुला समर्पित सर्व प्रार्थना याद्वारे प्रभू आम्हा सर्वांना तू जी सुंदर संधी दिलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढची ही उपासनेची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 184, उपासना संगीत गीत क्रमांक 184, हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. करुणा करुणी दोष निरसुनी, करुणा घ्यावी माझी सेवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा. सुनिया माझ्या मजला निर्मल दुवा हो. अन्याया पा सुनिया माझ्या मजला निर्मल धुवा हो. पापा पासुणी शुद्ध करा मज, पापा शुद्ध करा मज. हे मी मागे देवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी
सती त्या देवी अंतरी नित्य सती त्या गुप्त ही मम पाना हो हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. जोबाने स्वच्छ करा मज निर्मल तैमी होईन हे जोबाने स्वच्छ करा मज निर्मल तैमी होईन दुवा म्हणजे बर्फापेक्षा दुवा म्हणजे बर्फापेक्षा शुभ्र सदा मी होईन हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. अंधापासूनी देवा फुले मुख अटपूनी घ्यावे हो. अंधापासूनी देवा फुले मुख अटपूनी घ्यावे हो. माझी पापे सारी पुसुनी माझी पापे सारी पुसुनी टाकुनी दूरी द्यावी हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण सर्वजण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आजच्या आपल्या आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी 33वा रविवार. परमेश्वर आपला आसरा. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे,
तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्यास सहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली. त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझी महती होईल, पृथ्वीभर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आमेन. मंडळी आपल्या जागेवर बसेल. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत काही क्षण परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात घालवू. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर गौरवी, सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, जिवंत, कनवाळू, कृपाळू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. आजच्या या उपासनेत आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, कारण प्रभू तू चांगला आहेस. तुझी दया आम्हावर सनातन आहे. आम्ही काल रात्री आमच्या बिछाण्यात भस्म झालो नाही, ही केवळ तुझी दया, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आहे. आजच्या या उपासनेद्वारे आम्ही तुझे विशेष गौरव करू इच्छितो, कारण परमेश्वरा या देशात आम्हाला राहून 75 वर्ष या स्वातंत्र्य दिनाचा गोड अनुभव आणि त्या सर्व आशीर्वादांची वृष्टी तू आम्हा सर्व नागरिकांवर केलीस. आणि म्हणून हा उपकारस्तुतीचा यज्ञ आज या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या माध्यमातून सर्व देशाकरिता, देशातील या स्वातंत्र्याकरिता आणि तू आम्हाला देऊ केलेल्या तुझ्यामधील स्वातंत्र्याकरिता देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या जगामध्ये राहत असताना परमेश्वरा तू आम्हाला तुझं वचन निवडण्याची आणि तुझ्या पवित्र वचनांना या जगात लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही जी संधी दिलेली आहेस, हे स्वातंत्र्य तू आम्हाला दिलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानत आहोत. आणि परमेश्वरा असं स्वातंत्र्य तुझ्या दुसऱ्या आगमनापर्यंत आम्हाला लाभेल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. जेथे कुठे लोक या स्वातंत्र्य दिनाचा परमेश्वरा आनंद साजरा करीत आहेत, त्या सर्व ठिकाणांवर तुझी उपस्थिती असू दे. आणि प्रभू हा देश सदैव शांतिमय, तुझ्याकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भरभराटीने आणि आशीर्वादाने परिपूर्ण असा ठेव. या देशाचं संचलन करणारे सर्व पुढारी, नेते आणि सर्व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि इतर मंत्र्यांबरोबर तुझी सहभागिता सदोदित असू दे. प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, जशा रीतीने आतापर्यंत तू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना या देशामध्ये सुरक्षित ठेवलेला आहेस. इथून पुढे देखील भविष्यात कुठलीही चिंता आम्हाला राहणार नाही
येथपर्यंत तू मध्यस्थी करीत आहेस. आम्ही त्याबद्दल उपकार मानतो. आजची ही उपासना तुझ्या हाती आम्ही समर्पित करीत असताना कारभारीपण आणि स्थानिक समर्थन या अनुषंगाने आम्ही हा रविवार आज पाळत आहोत. परमेश्वरा, आमची जी काही कर्तव्य या मंडळीच्या जोपासनेकरिता, या मंडळीला आध्यात्मिक रीतीने उंच करण्याकरिता आम्हाला तू देऊ केलेली आहेस, ती सर्व कर्तव्य इमानईद्वारे पूर्ण प्रामाणिकपणाने पार पाडण्याकरिता तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, कृपापुरी आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा, या मंडळीत, या समितीवर नेमण्यात आलेले तुझे सर्व प्रिय लोक, ज्यांच्याद्वारे विशेष करून या मंडळीचा आर्थिक भाग सांभाळला जातो, त्याबद्दल विचारविनिमय केला जातो, त्याचा विनियोग कुठे आणि कसा करावा याबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, या मंडळावर, या समितीवर तू आपला विशेष आणि भरपूर आशीर्वादाचा हात ठेव, जेणेकरून या मंडळीकरिता तुझी सुवार्ता या मंडळीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचावी. याकरिता ज्या काही योजना आखल्या जातील परमेश्वरा, त्या सर्व तू सिद्धीस ने, अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीत आहोत. आजची ही भक्ती उपासना आम्ही तुझ्या हाती सोपवित असताना प्रभू, आमच्या धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सरवंद यांना तुझ्या हाती सोपवितो. मॅडम सिल्विया सरवंद यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवितो. प्रभू, या उभयतांवर तू विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. त्यांची सेवा तू मान्य कर आणि परमेश्वरा, त्याचं प्रतिफळ त्यांच्या जीवनात त्यांना तू मिळवून दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना सर्व धर्म प्रांतातील आमचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट्स, ज्या प्रांतात त्यांना तू सेवेकरिता ठेवलेला आहेस, त्या प्रांतातून परमेश्वरा तुझी सेवा अधिक आणि अधिक प्रमाणात घडत राहील, अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या नेतृत्वात जितकेही पाळक वर्ग आहेत प्रभू, त्या पाळक वर्गांवर देखील तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. आम्ही सर्व डिकनेसेस भगिनींकरिता तुझे उपकार स्तुती करीतो. त्यांच्या सेवा कार्याचा देखील महान उपयोग तू तुझ्या गौरवी सेवेकरिता करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. सर्व सेवक जे वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून तुझं कार्य, तुझी सेवा पूर्ण करीत आहेत, त्यांचा देखील तू विशेष सांभाळ कर. मिशनरीज आहेत जे दुर्गम भागात जाऊन प्रभुदेवा तुझी सुवार्ता त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, त्यांना देखील तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. आज आमच्या या मंडळीत जे आमचे वडीलजन आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना आहे प्रभू, या वयात असताना त्यांना लागणारी कृपा, त्यांना लागणारी शांती, त्यांना लागणारं धैर्य आणि समाधान तू त्यांना दे. प्रभू, त्यांच्या हाडांना सत्व असा तू हो आणि सर्व दुर्बळतेत, सर्व अशक्तपणातही ते तुझं गौरव करीत असताना परमेश्वरा त्यांची उपासना, त्यांची भक्ती तू मान्य करून घे. आजची ही भक्ती, ही उपासना विशेष करून कारभारीपण आणि स्थानिक समर्थन या नात्याने आम्ही पाळत असताना प्रभू, आमची मंडळी प्रती असलेली सर्व कर्तव्य तू सिद्धीसने ती पूर्णत्वास आण. आतापर्यंत परमेश्वरा पूर्ण प्रामाणिकपणाने आमच्या मंडळीतील अनेक कुटुंबांनी जो आर्थिक हातभार या मंडळीच्या उन्नतीकरिता लावलेला आहे, त्यांना तू 100 पट आणि त्याहून अधिक आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण तू पडू देऊ नकोस, तर उत्तमातलं उत्तम त्यांच्या तू पदरी दे. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो की आतापर्यंत या मंडळीने तुझी महान सेवा होम मिशनच्या माध्यमातून आणि आमच्या धर्मपरिज्ञान शिक्षण घेणाऱ्या त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रभू जी महान सेवा देण्याविषयीची पूर्ण केलेली आहे ती तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वर या मंडळीला अधिक आणि अधिक देण्याकरिता स्फूर्ती दे. त्यांच्यामध्ये प्रभू ही प्रेरणा तू जागृत ठेव. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. जशा रीतीने परमेश्वर आजपर्यंत तू या मंडळीची सर्व आर्थिक व्यवस्था सांभाळलेली आहेस, इथून पुढे देखील परमेश्वरा तू असाच आमचा पाठीराखा देव हो, अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. परमेश्वराची भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपवून देत असताना आमच्या आजच्या उपासनेचे जे संदेशवाहक आहेत मिस्टर संतोष विश्वास अघमकर यांना तू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त केलेला आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या वचनातून बोलत असताना त्यांनी आपल्या स्वतःचं ज्ञान नव्हे प्रभू, स्वतःची विचार कल्पना नव्हे, तर तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आमच्यापर्यंत तुझा शुभ संदेश आणावा याकरिता त्यांना तू विशेष आशीर्वाद दे. त्यांच्या प्रिय कुटुंबाचा तू सांभाळ कर. त्यांनाही
तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. जे आमच्या मंडळीतील लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, कुठल्या दुःखाने वेदनेने प्रभू त्रस्त झालेले असतील, खाटेला खेळले असतील, प्रभू अशा सर्वांना तू सुरक्षित ठेव. त्यांना तू बरं वाटू दे, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे आणि त्यांना लागणारं सामर्थ्य तुझ्या तू दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरेव. मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तू आहेस. मागण्याआधी तू आमच्या गरजा पुरविल्या, त्याबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. आणि हा देश, ही संपूर्ण मंडळी, आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि परमेश्वरा या देशात असलेलं आमचं नागरिकत्व, या सर्व गोष्टी तू आशीर्वादित केल्यास त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. स्वर्गाच्या नागरिकत्वासाठी आमची तयारी आम्ही करून घेत असताना तू आमचा आत्म्याच्या द्वारे सांभाळ कर. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा प्रभू, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी, कृपा करून यावेळेस पवित्र शास्त्र पठणासाठी आपण लूककृत शुभवर्तमान हा 19वा अध्याय 12 ते 27 ही वचने आजच्या मनन चिंतनाकरिता पठन करणार आहोत. लूककृत शुभवर्तमान आपण पवित्र शास्त्रातून उघडू. लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 12 ते 27. तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या 10 दासांना बोलाविले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळविले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळविल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिला आहे. त्यानंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमाविल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा, आपली मोहर ही मी रुमालात बांधून ठेवली होती, कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करीता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करीतो. मी करडा माणूस आहे. जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करीतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ तर 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल.
आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते, त्यास येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हाकरिता आशीर्वादित करो. मला अभिमान वाटतो आजच्या आमच्या संदेशवाहकाचा परिचय देत असताना. आजच्या संदेशवाहकांचं नाव आहे ब्रदर संतोष विश्वास अघमकर. ब्रदर संतोष हे पास्टर विश्वास अघमकर आणि मिसेस तारा अघमकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे थोरले बंधू ब्रदर सुनील अघमकर आणि थोरली बहीण मिसेस एस्तेर रायबोर्डे हे आपल्या मंडळीतील सक्रिय सभासद देखील आहेत. ब्रदर संतोष अघमकर व त्यांची प्रिय पत्नी मिसेस रचना अघमकर व 2 प्रिय मुली, शारोन जिचे वय 20 वर्ष आहे आणि एंजल जी 18 वर्षांची आहे, असे त्यांचे लहानसे सुखी कुटुंब आहे. आपल्या मंडळीसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, तीही की आपल्या मंडळीतून बरेच लोक धर्मपरिज्ञान शिक्षित आहेत आणि त्यात अजून वाढ म्हणजे ब्रदर संतोष आणि मिसेस रचना अघमकर या दोघांनीही मास्टर ऑफ डिव्हिनिटी म्हणजे MDiv या अभ्यासक्रमासाठी UBS पुणे येथे अभ्यास सुरू केला आहे आणि लवकरच ते यात पदवी प्राप्त करतील. ब्रदर संतोष अघमकर हे व्यवसायाने USA या ठिकाणी असलेली मेडिका कॉर्पोरेशन या फर्ममध्ये, या कंपनीत ते भारत व दक्षिण आशिया खंडाचे प्रमुख संचालक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई गोरेगाव येथे त्यांचे कार्यालय देखील आहे. ब्रदर संतोष यांनी विट्रो डायग्नोस्टिक इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या 24 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पूर्ण करून इथे आता ते या USA बेस्ड कंपनीत सध्या कार्यरत आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता पाहता ब्रदर संतोष यांनी कमालीचे शिक्षण आत्मसात केले आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी B फार्मसी ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण केला. असे ते एक फार्मासिस्ट म्हणून पात्र आहेत. आमच्या बोरिवली येथील मेथडिस्ट मराठी चर्च येथे अनेकदा त्यांना संदेश देण्याची संधी लाभते आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचा हा संदेश कारभारीपण व स्थानिक समर्थन या विशेष रविवार निमित्ताने आमचे आमंत्रण स्वीकारून आपल्या मंडळीप्रती त्यांची जी आपुलकीची भावना आहे ती सकारात्मकपणाने त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांचा आमच्या मंडळीशी असलेला पूर्ण सभासदत्वाचा जो संबंध आहे तो तब्बल 25 वर्षांपासून आहे. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि ब्रदर संतोष अघमकर यांना इथून पुढची वेळ परमेश्वराच्या वचनातून बोलण्याआधी आपण आपल्या मनाच्या तयारीकरिता उपासना संगीतातून गीत क्रमांक 778 मंगला हे प्रेमला हे गीत गाऊन आपलं हृदय आणि आपलं मन देवाचं वचन स्वीकारण्याकरिता करू. मंगला हे प्रेमला स्तवने
प्रभूची उपकार स्तुती करतो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो की आज हा सुंदरचा दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला त्याने लाभू दिला. तसेच माननीय पाळक साहेब, रेव्हरंड योगेश मायकेलवार आणि पास्टरेट कमिटी यांचे देखील आभार मानतो की त्यांनी ही संधी मला लाभू दिली परमेश्वराच्या वचनातून बोलण्याची. परमेश्वराच्या वचनाकडे जाण्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे आमच्या थोर सेनाधीश परमेश्वरा, बापा तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. देवप्पा, तुझ्या चरणी लीन आणि नम्र होण्याची संधी लाभू दिलीस आणि देवप्पा ही वेळ दिलीस की तुझ्या वचनातून आज मी बोलावं, म्हणून मी तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. बापा, माझ्या ओठातना तू स्पर्श कर, माझ्या मुखाला तू स्पर्श कर आणि जे काय देवप्पा तुझं वचन, तुझा पवित्र मानना तू आज आम्हा सगळ्यांसाठी दिला देवप्पा, तो विदित करण्यास लागणारं ज्ञान, शहाणपण, बुद्धी तुम्हाला लाभू दे. ऐकणारे प्रत्येक कान तू आशीर्वादित कर आणि होय प्रभूजी, आज भरलेल्या अंतकरणाने आज तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो एक बाप्पा, आमेन. आज जो शास्त्र भाग वाचण्यात आला, लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 12 ते 26 यावर आपण मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. आजचा जो रविवार आहे तो आपण कारभारीपणा आणि स्थानिक समर्थन, स्थानिक समर्थन यावर आधारित आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टीवर्डशिप अँड लोकल सपोर्ट असे देखील म्हणतो. पाळक साहेबांशी जेव्हा मी बोललो तर पाळक साहेबांनी सांगितलं की आजचा हा थीम असणार आहे आणि या थीम वर आपल्याला प्रभूच्या वचनातून बोलायचं आहे. प्रभूने जे वचन मला सुचवलं त्याप्रमाणे मी तयारी केली आणि जरी शॉर्ट पिरियड होता तरी देखील प्रभूने त्याच्या वचनातून काय बोलावे हे सुचवलं, म्हणून प्रभूची आभार मानतो, धन्यवाद देतो. लूककृत शुभवर्तमान, हे जे लूककृत शुभवर्तमान आहे याचा जो लेखक आहे तो ऑब्व्हियसली लूक आहे, जो प्रोफेशनने एक वैद्य होता, एक फिजिशियन होता आणि त्याने हे जे लूककृत शुभवर्तमान लिहिलं हे थिओफिल नावाच्या एक सुसंस्कृत ग्रीक मनुष्याला उद्देशून लिहिलेलं आहे. आणि हे का लिहिलंय तर त्याला ख्रिस्ती विश्वास कोणत्या भक्कम ऐतिहासिक पायावर उभा आहे हे दर्शविण्यासाठी त्याने हे लूककृत शुभवर्तमान लिहिलेले आहे. हा भक्कम पाया म्हणजे ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाची साक्ष आहे. या कारणासाठी संत लूक या विश्वासासंबंधीचा सर्व पुरावा अगदी बारकाईने, अगदी तपशीलवार ते तपासतात आणि ज्या घटना घडला त्याचा काळ काळजीपूर्वक नमूद करतात. तर संत लूक यांनी लिहिलेले हे शुभवर्तमान. आजचा जो आपला थीम आहे त्या अनुषंगाने मी एक छोटस टायटल आजच्या या सगळ्या सर्मनला दिलेला आहे, शॉवर्स ऑफ ब्लेसिंग, वृष्टी कृपेची. एक गीत जे आपण चर्चमध्ये नेहमी गातो, वृष्टी कृपेची. ही वृष्टी कृपेची आम्हावर कशी काय होईल, हे कृपादान आम्हाला कसं काय मिळेल. आजचा जो शास्त्र भाग आहे त्याचा सिमिलर जो अध्याय किंवा संदर्भ आहे तो मत्तय शुभवर्तमान याचा 25वा अध्याय 14 ते 30 यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे जे आपण वाचलं तो पॅराबल किंवा तो दाखला जो आहे तो मोहरांचा दाखला आहे. मोहरा इज गोल्ड कॉइन्स और इन सम ट्रान्सलेशन इट इज रिटन ॲज मिनास, पाउंड्स आणि मराठीत आपण त्याला मोहरा किंवा सोन्याच्या मुद्रा असं म्हटलेलं आहे. तर मत्तयमध्ये जे आहे तो रुपयांचा दृष्टांत किंवा दाखला असा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जेव्हा शिकवण दिली ती दाखल्यांद्वारे दिली, पॅराबल्सद्वारे दिली आणि ते पॅराबल्स इंटरप्रिट करणं हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना शिकवलं, किंबहुना
काही ठिकाणी त्याने त्या पॅराबल्सचा उलगडा करून त्यांना ते सांगितलं आहे. तर आता जो आपण हा स्क्रिप्चर रिडिंग केली किंवा हा जो शास्त्र भाग वाचला, हा ऍक्च्युली फायनान्शियल मॅनेजमेंटवर आधारित आहे. म्हणजे जे आपल्याकडे MBA इन फायनान्स करत असतील त्यांना ह्यात कुठेतरी कोरिलेशन वाटेल की एक नोबल मॅन किंवा एक उमराव मराठीत आपण त्याला म्हणतो, तो त्याच्या चाकरांना किंवा सेवकांना 10 सेवकांना जवळ बोलवतो, त्यांना 10 मुद्रा देतो आणि तो एक राज्य जिंकायला निघून जातो. 10 coins of gold or gold coins he gives to his 10 servants or 10 सेवक्स. आणि मग आपण त्या स्टोरीमध्ये हे पाहिलंय की त्यातला एक पहिला जेव्हा तो नोबलमॅन परत येतो जिंकून, तेव्हा त्याचा एक सेवक त्याच्या जवळ येतो पहिला आणि तो त्याला सांगतो की तुम्ही ज्या 10 मुद्रा दिल्या होत्या त्याच्यावर मी 10 कमवल्या. दुसरा सेवक येतो, तो म्हणतो 5 दिल्या होत्या त्याच्यावर मी 5 कमवल्या. 10 दिल्या होत्या त्याच्यावर मी 5 कमवल्या. आणि शेवटचा जो येतो तो म्हणतो तुम्ही जी मुद्रा दिली होती ती पहा मी रुमालात बांधून ठेवली आहे, तुम्ही फार खडूस आहात, खवट आहात, त्याच्यामुळे करडे पुरुष आहात, त्याच्यामुळे मी तशीच ठेवली. तुम्ही जिथे पेरलं नाही तिथे तुम्ही त्याचं फसल किंवा त्याचं हार्वेस्ट घेता. ही स्टोरी आहे. आणि ह्या स्टोरीमध्ये आम्हाला कळतं की किंवा या पॅराबलमध्ये आम्हाला कळतं की शेवटी जो धनी आहे, जो मालक आहे, तो त्यांना काय म्हणतो, जो एक शेवटचा जो असतो त्याला, की तुला जर हे माहित होतं की मी एवढा वाईट आहे आणि हे सगळं आहे, तर आता मी तुझा न्याय तसाच करतो. आणि त्याच्यापासून ती मुद्रा घेण्यात येते आणि ज्याने 10 कमवल्या त्याला दिले जाते. आणि वचन सांगतं की ज्याच्याकडे आहे त्याला अजून देण्यात येईल आणि ज्याच्याकडे नाही ते परत घेता येईल. याचा थोडासा विस्फोट आपण नंतर करू. याचे खूप सारे रेफरन्सेस बायबलमध्ये ह्या स्पेशली जे 26वं वचन आहे जे म्हणतं की मी तुम्हाला सांगतो ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्यापासून घेतले जाईल. याचा रेफरन्स मॅथ्यू मध्ये आहे, मार्क मध्ये आहे आणि लूक 8:18 मध्ये देखील आहे. जिथे बी पेरण्याचा एक दृष्टांत आहे मार्क आणि मत्तय मध्ये, तिथे देखील तुम्हाला हे दिसून येतं. आता एक आपण छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहोत, एक छोटीशी गोष्ट करणार आहोत. आपण एक गोष्ट ऐकली, आता आपण एक गोष्ट करणार आहोत किंवा एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. आपल्याकडे एक साधा पेपर असेल, प्लेन पेपर असेल तो घ्या, पेन्सिल पेन असेल ते घ्या आणि आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. यू हॅव 2 minutes विथ यू. प्लीज टेक अ प्लेन पेपर, टेक अ पेन अँड पेन्सिल. ओके. आणि ऍक्टिव्हिटी काय आहे, आपली ऍक्टिव्हिटी काय असणार आहे, है ना. जे यंगस्टर्स आहेत त्यांनी देखील हे करणं गरजेचं आहे. सो प्लीज टेक अ पेन, पेपर अँड वी राईट सम थिंग्स. त्या कागदावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी ओन करता, कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आहेत त्याच्यावर नमूद करा. आणि जे यंगस्टर्स आहेत ना ते पहिले काय सांगतील, हे मोबाईल फोन आहे ना, लिस्ट मध्ये पहिलं नाव असेल मोबाईल फोन. आणि जे एल्डरली आहेत त्यांच्याकडे लिस्टवर पहिलं नाव हे असेल. माझ्याकडे काय आहे, पवित्र शास्त्र आहे. तर एनी विच वेज तुम्ही लिस्ट डाऊन करा तुमचं स्वतःचं काय काय आहे. उदाहरणार्थ मी जसं मोबाईल फोन सांगितलं, बायबल सांगितलं, काही लोक लिहितील पर्स आहे, वॉलेट जे आपण म्हणतो ते आहे. ज्यांना बागकामाचे हौस आहे माझ्यासारखे ते म्हणतील माझ्याकडे एवढे एवढे झाडं आहेत मी लावलेले आहे ना. कोविड काळात पण भरपूर लोकांनी नवीन नवीन झाडं लावली. काही म्हणतील अरे माझ्याकडे तर शेत आहे, काही म्हणतील माझ्याकडे घर आहे ना, काहींकडे चाव्या असतील
स्कूटरची चावी असेल, सायकलची चावी असेल, कारची चावी असेल, बसची चावी असेल. येस, यू ओन दॅट, यू राईट इट. पर्सनल बिलॉंगिंग्स असतील, लॅपटॉप, आयपॅड, आयपॉड, व्हॉट एव्हर, है ना, आजच्या जनरेशनसाठी जे काही असेल तुम्ही ते नोट डाऊन करा या लिस्टवर. आपण त्या लिस्टकडे येणार आहोत. खूप इम्पॉर्टंट लिस्ट आहे, खूप इम्पॉर्टंट पेपर आहे. हा पेपर खूप काही तुम्हाला आज सांगणार आहे. लिस्ट इट डाऊन. तुमच्या ज्या काही गोष्टी ज्या तुम्ही म्हणता ही माझी गोष्ट आहे. काही काही लोकांना आवडत नाही माझी ही गोष्ट का घेतली म्हणून, है ना. माझ्याकडे माझ्या 2 डॉटर्स आहेत. एकीचा दुसऱ्याला गेलं तर ती काय म्हणते, ए माझी गोष्ट का घेतलीस, राईट. सो नोट डाऊन. आणि मग आपण त्या पेपरकडे येणार आहोत. पुढे जाण्याआधी थोडासा माझ्याबद्दलचा एक ब्रीफ देतो. पाळक साहेबांनी तसं इंट्रोडक्शन केलं आहे, पण माझी करिअरची जी सुरुवात झाली ती एका कंपनीतनं झाली, बायर डायग्नॉस्टिक्स, ऍज अ डायबिटीज स्पेशलिस्ट. आणि तिथे डेझिग्नेशन सुंदर होतं, पण तुम्हाला बॅग घ्यायची आहे आणि तुम्हाला डॉक्टर्स कॉल्स करायचे आहेत, ग्लुकोमीटर विकायचं आहे, युरिन स्ट्रिप्स विकायच्या आहेत, HbA1c अनालायझर विकायचं आहे. ही सगळी सेल्स टेक्निक आम्हाला शिकवण्यात आलेली. आणि मग मी 1998 साली या कंपनीत, बायर डायग्नॉस्टिक्स पवईमध्ये होती ती, बायर हाऊसच्या इथे, सो तिथनं माझी सुरुवात झाली. आणि कालांतराने सेल्स जॉबमध्ये वेन यू डू युअर टार्गेट्स, है ना, तुम्हाला एक लक्ष दिलेलं आहे. आता आपण बघितलं 10 मोहरा दिल्या होत्या, तसं आम्हाला टार्गेट असायचं आणि ते टार्गेट तुम्ही अचीव्ह केलं की तुमची शाबासकी व्हायची आणि प्लस तुम्हाला इन्क्रिमेंट तर मिळायची, पण ऍडिशनल टेरिटरी मिळायची. तर माझी सुरुवात सेंट्रल ट्रॅक आपला मुंबईचा तिथनं झाली. आणि मग मला हळूहळू काही पार्ट ऑफ महाराष्ट्र मिळालं, मग पूर्ण महाराष्ट्र मिळालं आणि करत करत माझी प्रगती देवबापाने केली. कालांतराने मी नवीन कंपनीत निकोलस पिरामलमध्ये जॉईन झालो. तिथे मला पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा ही टेरिटरी ऍज अ स्टेट बिझनेस मॅनेजर म्हणून मिळाली आणि मी त्या पूर्ण स्टेट सेल्स ऍक्टिव्हिटीज साठी रिस्पॉन्सिबल राहिलो. करत 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 प्रवास करत करत 2013 साली प्रभूने मला मेडिका कॉर्पोरेशन या कंपनीत नोकरी मिळवून दिली, जिथे मी फक्त इंडिया बघायचो. आज देव कृपेने मी पुरं साऊथ एशिया हे रिजन बघतो. सांगायचं तात्पर्य हे की जे वचन आपण वाचलं त्यात तो धनी मनुष्य म्हणतो की तू छोट्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास. आणि माझ्या आयुष्यात मी, माझं कुटुंब त्या छोट्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलो आहोत. देवबापाची उपकार स्तुती करतो की खरोखर जेव्हा आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी विश्वासू राहतो, त्याच्या वचनात राहतो, तेव्हा देवबाप आम्हाला फलद्रूप करतो, आम्हाला भरभराट देतो. तुमच्या हातात असलेल्या लिस्ट प्रमाणे माझ्याकडेही अशीच एक लिस्ट होती. किंबहुना अनेकदा माझी एक विश लिस्ट असायची प्रत्येक वर्षाची, जी मी माझ्या बायबलमध्ये ठेवायचो. आणि एक दिवस प्रभूचं वचन मला प्राप्त झालं. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 19वं वचन. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. यू आर डस्ट अँड इन डस्ट thou shalt return. This is the fact of life. कोविड काळात अनेक आमच्या जवळच्या लोकांना आम्ही गमावलं. मित्रपरिवारात अनेक जण गेले आणि जेव्हा ते गेले तेव्हा ते काहीच घेऊन गेले नाही. पण जेव्हा आम्ही ह्या देहस्वरूपात इथे असतो तेव्हा आम्हाला वाटतं हे सगळं माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, त्याचं देखील माझंच आहे.
हे आम्हाला वाटतं. या सर्वाची सुरुवात एके ठिकाणी झाली. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 26 ते 28 मी आपणासाठी वाचतो. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. गॉड मेड मॅन इन हिज ओन इमेज. तुम्ही आणि मी नर व नारी परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आहोत. If we are as the image of God, do people see God in us? तो परमेश्वर आमच्यात इतरांना दिसतो का? ठीक आहे, परमेश्वराने बनवलं मानवाला, ह्युमनला बनवलं. पुढे काय? परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. अ ब्लेसिंग विच गॉड गेव टू ॲडम अँड ईव्ह. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा, अधिकार गाजवा. पण हे सगळं क्रिएट कुणी केलं? हे क्रिएट केलं परमेश्वराने, मानवाने नव्हे. आणि आज मानवाला असं वाटतं की हे सगळं जे क्रिएट केलंय ते मी केलं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. दिस ऑल बिलॉंग्स टू मी. नाही प्रियांनो, नाही. परमेश्वराने तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त एक केअरटेकर, एक स्टीवर्ड, एक कारभारी म्हणून नेमलेला आहे. मोशेला कारभारी म्हणून नेमलं होतं, योसेफाला कारभारी म्हणून नेमलं होतं, अब्रामाला कारभारी म्हणून नेमलं होतं. तसंच तुम्हाला आणि मला त्याने कारभारी म्हणून नेमलेलं आहे. पण आम्ही काय समजतो? आम्ही हे सगळं ओन करतो. आत्ता त्या लिस्टकडे पहा. डू वी ऍक्च्युअली ओन दिस? आज परमेश्वराचं वचन आपल्याला अजून एक गोष्ट सांगत आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वे वचन. पहिले फर्स्ट कोरिन्थियन्स चॅप्टर 6 वर्स 19. तुमचे शरीर देवाने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि तो तुमच्यामध्ये राहतो. हे तुम्ही अजून शिकला नाही काय? तुमचे स्वतःचे शरीर तुमच्या मालकीचे नाही, कारण देवाने फार मोठी किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग देवाला त्याच्या गौरवासाठी परत द्या, कारण तो तुमचा स्वामी आहे. 20वे वचन, 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. तुमचं शरीर हे देखील तुमचं नाहीये. आम्हाला वाटतं ना आमचं शरीर तुमचं नाहीये. युअर बॉडी डज नॉट बिलॉंग टू यू युअरसेल्फ. आणि त्याच शरीराला आम्ही अनेक प्रकारे सजवतो, मडवतो, टॅटू करतो, काय काय करतो है ना. आमचं शरीर
हे आमचं नाही. आम्ही फक्त कारभारी आहोत. वी आर जस्ट स्टीवर्ड्स अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. अनेकदा पाळक साहेब, अनेक चर्चेस मधले पाळक साहेब राहत आहेत, फक्त आपले पाळक साहेब नव्हे पण अनेक चर्चेस मधले अनेक पाळक साहेब दानाबद्दल बोलतात, देण्याबद्दल बोलतात. आणि मग भरपूर लोकांचं असतं की अरे आम्ही तर देतो ना, आम्ही दान देतो, आम्ही 10वा भाग देतो, आम्ही सगळं देतो, वी गिव्ह, आम्ही दान देतो, आम्ही 10वा भाग देतो. आजच्या जनरेशन मधली लेकरं यांना आपण ऍज पेरेंट्स शिकवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मिळकतीतला 10वा भाग हा परमेश्वराला द्या ऍज पर द होली वर्ड ऑफ गॉड. इट इज अ मस्ट. पण इज दॅट सफिशियंट? हे पुरं आहे का? काही काहींना लागतात हे वचन जेव्हा आपण देण्याबद्दल बोलतो. आणि स्पेसिफिकली आपलं चर्च है ना, रॉबिन्सन चर्च इज अ वेल नोन चर्च. आणि मग आपल्याला वाटतं नाही आमच्या चर्चमध्ये सगळे गाडी घोड्याने येणारी लोक आहेत, ते देत असतील, देतात ते लोक, चर्च चाललंय व्यवस्थित. पण प्रियांनो, हे आमचं ऍझम्पशन असतं की चर्चला लोक देतात. चर्चला खूप सारे प्रोजेक्ट्स असतात, खूप सारे खर्च असतात. ही एवढी मोठी आपली चर्चची वास्तू जी आहे, ती वास्तू मेंटेन करण्यासाठी खर्च येतो. लाईट बिल असतो, इलेक्ट्रिसिटी बिल असतो, वॉटर बिल असतो, है ना, टॅक्सेस असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, सॅलरीज असतात, जे कोणी केअरटेकर असतात त्यांचे सॅलरीज असतात. मग आपल्या चर्चचे काही प्रोजेक्ट्स असतात. आपण मिशनरीजला सपोर्ट करतो, जे खेड्यात देवबापाची सुवार्ता सांगतात. आपण जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचे मेडिकल बिल्स भरतो. आपण जे विधवा आणि अनाथ आहेत त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम आपण तयार केली, त्याच्यासाठी आपल्याला फंड लागतो. जे लेकरं ज्यांना शिक्षणाची उत्कंठा आहे बट फायनान्शियली दे आर वीक, त्यांना सपोर्ट करण्यासाठी देखील आपलं चर्च हातभार लावतो. आणि यासाठी आपण फक्त तो 10वा भाग किंवा ते फक्त चर्च मधलं जे दानार्पण आहे तेच द्यायचं का? माझ्या फॅमिलीचं आणि माझं एक कमिटमेंट असतं की आम्हाला देवबाप्पाने जे काही दिलेलं आहे ते देवबाप्पाचं आहे, हे आमचं नाहीये. आणि जितकं आपण त्याला देतो तितका आशीर्वाद तो आम्हाला देतो. तुमच्यापैकी किती लोक शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स? सर आम्ही करतो. प्रॉपर्टी किती लोकांनी 25 वर्षापूर्वी घेतली? हो घेतली आहे, आज खूप अप्रिशिएट झाली. हॅव वी एव्हर थॉट ऑफ गिव्हिंग व्हॉट एव्हर सरप्लस वी हॅव रिसिव्ड फ्रॉम दॅट? अँड मला सांगू द्या की हे जे काही सरप्लस आहे तोच देतोय आणि आपण फक्त केअरटेकर आहोत. वी आर जस्ट द स्टीवर्ड्स ऑफ एव्हरीथिंग दॅट वी हॅव, इन्क्लुडिंग आवर टॅलेंट्स. है ना, आपल्यात भरपूर लोक फायनान्शियल बॅकग्राऊंडचे आहेत, फायनान्सवाले आहेत. हॅव वी सपोर्टेड आवर चर्च by telling them this is how we can grow, this is how we can support more, this is how we can reach to different people who do not have anything. आमच्याकडे सगळं आहे पण आम्ही इतरांना देतो का? व्हेरी बिग क्वेश्चन. मग दिल्याने काय होतं? व्हॉट हॅपन्स? प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तुमचा वेळ द्या, तुमचा पैसा द्या आणि देण्यास शिका, हे आज प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीने त्या 10 मोहऱ्याच्या अजून 10 केल्या, ती कॅपेबिलिटी प्रभू परमेश्वर तुम्हाला देतो की तुम्ही देखील तुमच्या जे काही तुम्हाला देवबापाने दिलेले त्याला 2 फोल्ड 3 फोल्ड 4 फोल्ड तो करू शकतो. आणि एक खूप सुंदर अभिवचन आज देवबापाने मला सुचवलं की हे आज जे ऐकणारे कान आहेत, जे हे सर्मन ऐकत आहेत, हा मेसेज ऐकत आहेत, त्यांच्यासाठी प्रभूने दिलेला आहे. अनुवाद याचा 28वा अध्याय काढा. ड्यूटोनॉमी
chapter 28 verse 1 to 6. अनुवाद याचा 28वा अध्याय 1 ते 6 ही वचनं मी आपणासाठी वाचतो. ही देवबापाने आज तुम्हासाठी दिलेली वचनं आहेत प्रियांनो. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील. Where you stay, you will be blessed in that city, in that town. व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुमचं जर फार्म आहे, शेती आहे, तर त्यात देखील प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वच आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. प्रियांनो, आज प्रभूने हा आशीर्वाद, हे शॉवर्स ऑफ ब्लेसिंग, ही कृपेची वृष्टी तुम्हावर केलेली आहे आणि त्याचं वचन हे सत्य वचन आहे प्रियांनो. इट्स अ ट्रू वर्ड ऑफ गॉड. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. हे आमच्या थोर सेनाधीश परमेश्वर बापा, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. होय प्रभूजी, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तुझे आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दिले आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. जो कारभारीपणाचा आत्मा तू आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे, सोपलेला आहे देवा, तो इमाने इतबारे पाळण्यास तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. होय प्रभूजी, आमचं रिवॉर्ड तू त्या तुझ्या किंगडम मध्ये ठेवलेला आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. या वेळेसाठी मी तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवा तू आशीर्वादित कर. आणि होय प्रभूजी, केवळ केवळ आणि केवळ तुझंच गौरव, तुझी स्तुती या आमच्या स्तवनाद्वारे, ह्या उपासनेद्वारे व्हावं असं तू होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो एक बापा, आमेन. देव बाप आपल्या सर्वांवर आशीर्वाद पाठव. थँक्यू. मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो, कारण धर्मपरिज्ञान शिक्षण घेण्याकरिता जी मनापासून प्रगट इच्छा ब्रदर संतोष अगमकर यांनी दर्शविली, आपल्याला त्यांना आज संदेश देत असताना पाहून निश्चितच खात्री पटली असेल की त्यांचं समर्पण परमेश्वराची सेवा करण्याकरिता आहे. देवबाप त्यांच्या विद्वत्तेला आणि त्यांनी देव केलेल्या या सुंदर समर्पित जीवनाला आशीर्वादित करावं. आणि म्हणून आजच्या या सुंदर संदेशाबद्दल मी ब्रदर संतोष अगमकर यांचे मंडळीच्या वतीने आणि बाळक या नात्याने आभार मानतो आणि परमेश्वर त्यांना असेच देवाच्या सेवेकरिता उपयोगात आणत राहील ही सदिच्छा मी बाळगतो. यावेळेस आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करणार आहोत. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस किंवा लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील, तर आपण त्यांच्यासाठी या प्रार्थनेत जाऊ. कृपा करून जर शक्य असल्यास आपण आपल्या गुडघ्यावर येऊ शकता. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण जीवन देणारा देव तू आहेस. आजपर्यंत जशा रीतीने तू आमची काळजी घेतलीस, आम्हाला चालवलंस, आमच्या गरजा भागविल्यास, आम्हाला तू सर्व संकटातून सोडवून प्रभू आजचा हा दिवस आम्हाला आनंदाचा दिवस तू सोपविला, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरा केलेले आहेत, प्रभू देवा, त्यांना तू आपल्या कुशीत घे. त्यांना जशा रीतीने तू मागील वर्षभर सांभाळून येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता हा आशीर्वाद त्यांच्या जीवनात जोडलेला आहेस, प्रभू तू त्यांच्या पुढील जीवनातील सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात घे. त्यांना तू सामाजिक, आर्थिक, भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान देऊन परिपूर्ण कर. आणि परमेश्वरा, त्यांच्या सर्व गरजा
तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरीव. प्रभू तू त्यांना उत्तम आरोग्य दे, दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या जीवनाला लागणारी सर्व गरज तू तुझ्या दयेने आणि कृपेने पुरीव. प्रभू आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. ज्या उभयतांनी आपले लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील, या उभयतांवर तुझा विशेष आशीर्वाद आहे. तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर आहे. म्हणूनच त्यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनातले इतके दिवस प्रभू ते आनंदाने पूर्ण करू शकलेले आहेत. परमेश्वर आम्ही तुझ्याजवळ हीच खात्री आणि विश्वास बाळगतो की तू त्यांना अशाच रीतीने त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी ठेव, सुखी ठेव, समाधानी ठेव. एकमेकांवरचा विश्वास तू कमी होऊ देऊ नकोस. त्यांची निष्ठा अधिक आणि अधिक प्रबळ होत राहील असं तू होऊ दे. आणि ही उभयता एकमेकांचा सन्मान करीत आपलं ख्रिस्ती जीवन योग्य रीतीने पार पाडतील इथपर्यंत तू त्यांचा सहाय्य करता हो. आम्ही तुझी स्तुती करीत असताना या सर्वांना जे गुडघ्यांवर येऊन ही कृतज्ञता व्यक्त करीत आहेत अशा सर्व प्रियजनांना तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीतो. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वरा, त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर आणि त्यांच्या जीवनात तुझी उपस्थिती सदैव असू दे. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वरा, त्यांना आम्ही तुझ्या पवित्र सान्निध्यात आणलेलं असताना त्यांना उत्तमातल्या उत्तम आशीर्वादाने तू तृप्त कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 526 सर्व ख्रिस्तासाठी काही हे गीत गात असताना आपलं या मंडळीप्रती असलेलं कर्तव्य, समर्पणासाठी जे काही आम्ही वेगळं केलेलं आहे ते आपण यावेळेस परमेश्वर चरणी सोपवून देऊ.
त्याशी जडे आता, ख्रिस्त खांबी देता दीड. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे झिणे जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे झिणे जाण. ख्रिस्त राजा गौरवी हा, प्रिय मला मानितो. केवढे आश्चर्य पहा, नित्य माझा थारा तो. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे झिणे जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे झिणे जाण. आपण प्रार्थना करू. परमेश्वरा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण जे काही तू आमच्या जीवनात दिलंस ते तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या दयेमुळे आहे, आणि आम्ही तुला काहीही देऊ शकत नाही. तुझ्या उपकारांची परतफेड करण्याकरिता परमेश्वरा, हे आमचं देणं हे अतिशय अल्प आणि परमेश्वरा निःशुल्क आहे. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन ही विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आमच्या जीवनात जे काही तू केलंस त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही आमच्या मनात ठरविल्याप्रमाणे हर्षाने आणि आनंदाने जे काही तुझ्या पुढं आणलेलं आहे ते तू स्वीकार कर. आणि परमेश्वरा, देणाऱ्या प्रत्येकाला 100 पट आणि त्याहून अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. आम्ही तुझं उपकार स्मरण करीतो. या सर्व समर्पणाचा उपयोग, याचा विनियोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या गौरवासाठी होईल, तुझी सुवार्ता या जगाच्या कानकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता होईल, अशी दयादृष्टी तू आम्हा मंडळीवर कर. हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं आहे. प्रभू, तू याचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. I am Indira Gandhi. गरीबी हटाओ, देश को बचाओ. Thank you. Hello everyone. My name is Pandit Nehru. He loved children. He was a lawyer. He was a great ball fighter. Thank you. Hi, I am Bhagat Singh. सरफरोशी की तमन्ना और हमारे दिल में है. देखना जोर कितना बाजू कातिल में है. इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद. थँक यू. माझं नाव राणी लक्ष्मीबाई आहे. मला झाशीची राणी या नावाने ओळखलं जातं. माझा जन्म 19 नोव्हेंबर 1835 मध्ये काशीमध्ये झाला आहे. भारत माता की जय. हॅपी इंडिपेंडन्स डे अँड थँक यू ऑल. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि आज कारभारीपण आणि स्थानिक समर्थन या आमच्या दिल्या गेलेल्या जबाबदारीला पार पाडत असताना मंडळीतील सर्व प्रिय जबाबदार देवाच्या विश्वासणाऱ्यांबरोबर आणि या कार्याकरिता
जे मार्गदर्शकपर समिती आमच्या मंडळीत आहे, त्या समितीतील प्रत्येक जबाबदार सभासदांबरोबर, त्यांच्या प्रिय कुटुंबियांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.